यंदाच्या पथसंचलनात अनेक बदल केलेले पाहायला मिळाले। परदेशी पाहुणे राष्ट्रपतींसोबत शाही बग्गीतून आले। यंदाच्या पथसंचलनात अनेक बदल हे पाहायला मिळाले। परदेशी पाहुणे आलिशान गाडीतून न येता राष्ट्रपतींसोबत बग्गीतून आले। सैन्याच्याच परेड बरोबर यंदा देखावे पाहायला मिळाले। चित्तथरारक प्रात्यक्षिकांमध्ये बहुतांश महिलांचा सहभाग पाहायला मिळाला। फ्रान्सचे बँड पथक आणि सैन्यानं कर्तव्य पथावर संचलन केलं। यंदाच्या पथसंचलनात अनेक बदल केलेले पाहायला मिळतात। परदेशी पाहुणे राष्ट्रपतींसोबत शाही बग्गीतून आले। आलिशान गाडीतून न येता राष्ट्रपतींसोबत ते बग्गीमधून आले। सैन्याच्याच परेड बरोबर यंदा देखावे पाहायला मिळाले। निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। हेमंत सर, आपण संपूर्ण पथसंचलन पाहिलेलेच आहे। यंदाच्या पथसंचलनात अनेक बदल आपण पाहिलेत। परदेशी पाहुणे हे राष्ट्रपतींसोबत शाही बग्गीतून आलेले आपण पाहिले असाल। हो, आपले परदेशी पाहुणे म्हणजे फ्रेंचचे प्रेसिडेंट मॅक्रॉन हे राष्ट्रपतींच्या बरोबर आले, तर हे दोन्ही देशांमध्ये कशी मैत्री आहे याचे दर्शवलं जातं। एवढंच नाही तर याच्याशिवाय आपण बघितलं असेल की हे जे संचलन झालं याच्यामध्ये भारताच्या इतिहासामध्ये पहिल्या वेळा फ्रेंच सैन्याचे 150 सैनिक हे सर्वात पहिले त्यांनी पथसंचलनामध्ये भाग घेतला। याच्या आधी कुठल्याही देशाच्या सैन्याने आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतलेला नाही। याचा अर्थ असा होतो की फ्रान्स हा आपला एक अतिशय चांगला मित्र आहे आणि आपलं ब्रीदवाक्य आहे वसुदैव कुटुंबकम, म्हणजे सगळं जग ही आमची एक फॅमिली आहे आणि आपण जगामध्ये मित्रांना जोडतो आहे आणि मित्रांना एकत्र जोडून एकत्र म्हणजे तंत्रज्ञान सहकार्य असो की संरक्षण तंत्र सहकार्य असो की आर्थिक सहकार्य असो, हे सगळे मिळून आपल्या बरोबर आपण जगाला एकत्र घेऊन जातो आहे। हा मेसेज आपण आजच्या याच्यामध्ये दिलेला होता। तर तो एक अतिशय महत्वाचा मेसेज आहे। कारण आपण जर बघितलं तर ज्या वेळेला चीनचं अशा प्रकारचं संचलन होतं तर त्यावेळेला ते फक्त आपली शस्त्राची ताकद दाखवतात आणि जगाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात, पण आपलं तसं नाही। आपण सगळ्या जगाला भारतात जी प्रगती होते आहे त्या प्रगतीचा फायदा सगळ्या जगाला होणार आहे। जगाच्या बरोबर आपण कोऑपरेशन करतो आहे आणि जगाला म्हणजे एक फॅमिली बनवण्याचा प्रयत्न करतो आहे। हा मेसेज फार चांगला आहे, कारण यामुळे मित्र जोडले जातात आणि जसे मित्र जोडले जातात तसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढतं, ज्यामुळे केवळ भारतापुरतं बोलायचं म्हटलं तर भारताची प्रगती सुद्धा अत्यंत वेगाने होते। आपण यावेळेस पाहिलं तर फ्रान्सचा बँड पथक आणि सैन्याने सुद्धा कर्तव्य पथावर संचलन केलं, त्या संदर्भात काय सांगाल? बँड पथकं जी असतात ही लोकांना किंवा सैनिकांना प्रोत्साहन देण्याकरता असतात। कारण आपल्याला आठवत असेल की शिवकालीन ज्यावेळेस शिवाजी महाराज वगैरे होते त्यावेळेला बिगुल, लढाईच्या आधी बिगुल वाजवला जायचा, तुतारी वाजवली जायची, ढोल पथक ताशा जो पद्धत आपण महाराष्ट्रात वापरतो ते वापरली जायची। या सगळ्याचा उद्देश काय होता तर आपल्या सैनिकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून। कारण ज्या वेळेला आपण मिलिटरी म्युझिक ऐकतो त्यावेळेला आपल्या अंगात रक्त सळसळतं आणि देशाकरता काहीतरी करायची इच्छा होते। म्हणजे त्याच्यातलं एक जी थीम होती ती म्हणजे कदम कदम बढ़ाए जाए, खुशी के गीत गाए जाए, ये जिंदगी है कौम के लिए दिशाई जाए, म्हणजे मी देशाकरता स्वतःचं प्राण अर्पण करू शकतो अशा प्रकारची ती मार्चिंग ट्यून होती। आणि जेवढ्या आपण वेगवेगळ्या ट्यून्स ऐकल्या असतील जे बँड प्ले करत होतं हे सगळं वीरश्री चढवणारा वेळ होता, म्हणजे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा वगैरे वगैरे। तर यामुळे बँडचं महत्व हे म्हणजे नागरिकांना प्रोत्साहन देण्यामध्ये कसं असतं हे यामध्ये दाखवण्यात आलं आणि या सगळ्या ज्या ट्यून्स आहेत त्या सगळ्यांचा संबंध हा भारताच्या इतिहासाशी आहे, म्हणजे परकीय इतिहासाशी नाही। तर त्यामुळे ही सुद्धा जी थीम होती ही एक अत्यंत महत्वाची थीम होती। नक्कीच, धन्यवाद हेमंतजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी, माहितीसाठी।